गुड मॉर्निंग एव्हरीवन. आपण टॉपिक पाहतोय अल्डिहाइड्स, केटोन्स अँड कार्बोक्सिलिक ॲसिड्स. आपण याच्यामध्ये फर्स्ट पाहतोय अल्डिहाइड्स अँड केटोन्स. अल्डिहाइड्स अँड केटोन्समध्ये आपण मेन पॉईंट पाहतोय केमिकल रिएक्शन्स ऑफ अल्डिहाइड्स अँड केटोन्स. आणि आपण याच्यामध्ये सेकंड रिएक्शन पाहतोय रिडक्शन. आपण लास्ट लेक्चरला क्लेमन्सन रिडक्शन आणि उल्फ-किर्चनर रिडक्शन ह्या दोन आपण नेम रिएक्शन पाहिले होत्या. आणि आज आपण पाहतोय रिडक्शन ऑफ केटोन बाय यूजिंग MgHg. MgHg म्हणजे काय तर मॅग्नेशियम अमलगम. रिडक्शन ऑफ केटोन बाय यूजिंग MgHg. तर आपल्याला काय करायचं आहे, केटोनचं रिडक्शन करायचं आहे बाय यूजिंग मॅग्नेशियम अमलगम. जर आपण केटोनचं रिडक्शन केलं, नीट लक्ष द्या, जर आपण केटोनचं रिडक्शन केलं बाय यूजिंग मॅग्नेशियम अमलगम तर काय तयार होतं, पिनॅकॉल तयार होतो. पिनॅकॉल फॉर्मेशन म्हणजे जेव्हा आपण केटोनचं रिडक्शन करू बाय यूजिंग मॅग्नेशियम अमलगम तेव्हा कशाचं फॉर्मेशन होतं, पिनॅकॉलचं फॉर्मेशन होतं. पिनॅकॉल म्हणजे काय तर हे ऑलरेडी आपण अल्कोहोल, फेनॉल्स आणि इथर्स ह्या टॉपिकमध्ये पाहिलेलं आहे. पिनॅकॉल, पिनॅकोलन रिअरेंजमेंट असा एक आपण सेपरेट व्हिडिओ पण बनवलेला आहे. याच्यामध्ये आपण रिएक्शन पाहूया. रिडक्शन ऑफ केटोन, रिडक्शन ऑफ केटोन बाय यूजिंग मॅग्नेशियम अमलगम. तर आपण केटोनचं एक्झाम्पल घेऊया ॲसिटोन. ॲसिटोनचं स्ट्रक्चर काय सांगा, तर ॲसिटोनचं स्ट्रक्चर आहे CH3C डबल बॉन्ड O CH3. दिस इज ॲसिटोन. केटोनचं एक्झाम्पल घेतलं ॲसिटोन. हा झाला एक मॉलिक्यूल. आपण याच्यामध्ये किती मॉलिक्यूल यूज करतोय, दोन मॉलिक्यूल यूज करतोय. दिस इज सेकंड मॉलिक्यूल ऑफ ॲसिटोन. CH3C डबल बॉन्ड O CH3. दिस इज ॲसिटोन. किती मॉलिक्यूल घेतलं आपण ॲसिटोनचे, दोन मॉलिक्यूल घेतलेत आणि याची रिएक्शन करायची MgHg सोबत, मॅग्नेशियम अमलगम सोबत रिएक्शन करायचे. फर्स्ट काय तयार होतो, कॉम्प्लेक्स तयार होतो. आता कॉम्प्लेक्स कसा लिहायचा मी तुम्हाला थोडीशी आयडिया देतोय. हे जे दोन ॲसिटोन मॉलिक्यूल आहेत ते दोन ॲसिटोन मॉलिक्यूल आपण इथे ॲज इट इज लिहूया. CH3C डबल बॉन्ड O CH3. ओके, हा झाला फर्स्ट ॲसिटोन मॉलिक्यूल CH3C डबल बॉन्ड O CH3. दिस इज सेकंड मॉलिक्यूल ऑफ ॲसिटोन. ओके, फक्त काय करायचं कार्बन ऑक्सिजनमध्ये जो डबल बॉन्ड आहे तो एक बॉन्ड रिमूव्ह करा म्हणजे काय राहणार, सिंगल बॉन्ड राहणार. इथे काय करा, एक बॉन्ड रिमूव्ह करा म्हणजे काय राहणार, सिंगल बॉन्ड राहणार. ओके, त्यानंतर काय करायचं, दिस इज कॉल्ड कार्बोनिल कार्बन. दिस इज ऑल्सो कॉल्ड कार्बोनिल कार्बन. याचा कार्बोनिल कार्बन आणि याचा कार्बोनिल कार्बन काय करा, सिंगल बॉन्डना कनेक्ट करा, सिंगल बॉन्डना अटॅच करायचे. ओके, काय प्रॉब्लेम, हा कार्बोनिल कार्बन आणि ह्या कार्बोनिल कार्बनमध्ये काय देत आहे, सिंगल कोव्हॅलेंट बॉन्ड. त्यानंतर हा जो मॅग्नेशियम आहे, हा मॅग्नेशियम काय करायचा, ह्या दोन्ही ऑक्सिजन ॲटमला अटॅच करायचा आहे म्हणजे ह्या ऑक्सिजनमध्ये आणि ह्या मॅग्नेशियममध्ये सिंगल बॉन्ड, ह्या ऑक्सिजन आणि मॅग्नेशियममध्ये सिंगल बॉन्ड. अँड दिस इज कॉल्ड कॉम्प्लेक्स. काय तयार झाला, कॉम्प्लेक्स तयार झाला. नंतर काय करायचं याचा हायड्रोलायसिस. हायड्रोलायसिस म्हणजे काय तर ॲडिशन ऑफ वॉटर. वॉटर कसं लिहितो सांगा आपण, तर वॉटर आपण असं लिहितो HOH. ॲरोवरती एकच H2 दिला जातो JMNS एक्झाममध्ये आणि नीट एक्झाममध्ये. नीट लक्ष द्या, ॲरोवरती फक्त एकच वॉटर मॉलिक्यूल दिला जातो पण ॲक्च्युली आपल्याला इथे वॉटर मॉलिक्यूल किती लागतात, दोन लागतात. किती वॉटर मॉलिक्यूल लागतात, दोन वॉटर मॉलिक्यूल लागतात. दिस इज सेकंड मॉलिक्यूल ऑफ वॉटर मॉलिक्यूल. इथे सर्वांच्या लक्षात होणार काय हा मॅग्नेशियम आणि हे दोन OH, हा मॅग्नेशियम आणि हे दोन OH. काय तयार झालं इथं, इथे सर्वांच्या लक्षात हा Mg आणि हे दोन OH. काय तयार झालं इथं, MgOH ट्वाईस. काय तयार झालं इथं, MgOH ट्वाईस प्लस शिल्लक राहिला पाहिजे. इथे शिल्लक राहिलं, नीट लक्ष द्या, इथे शिल्लक राहिलं H. हा H काय करायचा, ह्या Oला अटॅच करा म्हणजे काय तयार होईल ते सांगा, हा O आणि हा H OH तयार होईल. हा O आणि हा H काय तयार होईल, OH तयार होईल. मग आपल्याला मेन कंपाऊंड कोणता मिळाला, CH3 पुढे CH3 ह्या सीमध्ये आणि ह्या सीमध्ये कोणता बॉन्ड आहे, सिंगल बॉन्ड आहे. पुढे CH3 इथे अटॅच आहे CH3 सिंगल बॉन्ड O, सिंगल बॉन्ड O. इथे सर्वांच्या लक्षात हा H ह्या ओला अटॅच करा म्हणजे काय तयार झाला, OH. हा H ह्या ओला अटॅच करा म्हणजे काय तयार झाला, OH. अँड दिस इज कॉल्ड पिनॅकॉल. दिस इज कॉल्ड पिनॅकॉल. ह्या कंपाऊंडला काय म्हणतात, पिनॅकॉल असं म्हणतात. ह्या पिनॅकॉलचं IUPAC नेम लिहितील का, आपण काय करूया ब्रॅकेटमध्ये IUPAC नेम लिहूया.
दिस इज फर्स्ट कार्बन टर्म, दिस इज सेकंड कार्बन टर्म, दिस इज थर्ड अँड दिस इज फोर्थ. ही आपली काय होईल लॉंगेस्ट कार्बन चेन होईल. तुम्ही ह्या एनकडे नंबरिंग केले तरीही चालेल. 1 2 3 4 2 आणि 3ला काय अटॅच आहेत 2 मिथाइल ग्रुप अटॅच आहेत. त्यामुळे आपण हे असं लिहू शकतो 2 3 डायमिथाइल 2 3 डायमिथाइल. पुढे चेनमध्ये कार्बन टर्म किती आहेत 4. त्यामुळे काय लिहिणार ब्यूट. सर्व कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आहेत. त्यामुळे काय लिहायचं ANE लिहायचं. ओके. हा OH कुठे 2ला अटॅच, हा OH कुठे 3ला अटॅच. त्यामुळे आपण इथे लिहा 2 3. टोटल OH किती झाले 2. त्यामुळे पुढे काय लिहिलं आपण डाय आणि OH आहे त्यामुळे सफिक्स काय ना सांगा OL. ओके. हे जे ई आहे हे ई रिमूव्ह करणार आपण नाही रिमूव्ह करणार कारण ईच्या पुढे कोणते लेटर आले डी हे काय कॉन्सनंट आहे त्यामुळे रिमूव्ह करायचं नाही. त्यानंतर इथे काय येणार सांगा डॅश, इथे येणार कॉमा, इथे येणार डॅश. दिस इज IUPAC नेम ऑफ पिनॅकॉल 2 3 डायमिथाइल ब्युटेन 2 3 डाय OL. समजलं सर्वांना. काय करतोय आपण ॲसिटोनचे 2 मॉलिक्यूल घेतोय त्याची रिएक्शन आपण मॅग्नेशियम अमलगम सोबत करतोय. फर्स्ट आपल्याला काय मिळतो कॉम्प्लेक्स मिळतो. ह्या कॉम्प्लेक्सचं नंतर हायड्रोलायसिस केल्यानंतर आपल्याला काय मिळतो पिनॅकॉल मिळतो. ओके. तर याचा आपण मेकॅनिझमसुद्धा पाहणार आहेत. तर तुम्ही फर्स्ट काय करा ही रिएक्शन नोट करा. मेकॅनिझम याच्यामध्ये आपण फर्स्ट कोणतं मेटल यूज केलं सांगा. मेटल कोणतं यूज केलं आहे मॅग्नेशियम मेटल. नीट शेकडं कोणतं मेटल यूज केलं आहे मॅग्नेशियम मेटल. तर मॅग्नेशियम हा कसा आहे हायली इलेक्ट्रोपॉझिटिव्ह मेटल. मेटलची टेंडन्सी असते कशाची टेंडन्सी असते टू लूज इलेक्ट्रॉन. दिस इज डायव्हॅलंट. तर हा काय करतो 2 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन काय करतो तो लूज करतो. मॅग्नेशियमच्या व्हॅलन्स शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत मॅग्नेशियमच्या व्हॅलन्स शेलमध्ये इलेक्ट्रॉन किती आहेत 2. ते 2 इलेक्ट्रॉन तो काय करतो लूज करतो कारण हा मेटल आहे हायली इलेक्ट्रोपॉझिटिव्ह. इलेक्ट्रोपॉझिटिव्ह मेटल नेहमी काय करतात इलेक्ट्रॉन लूज करतात. मग सांगा मॅग्नेशियमनं जर 2 इलेक्ट्रॉन लूज केले तर Mg वरती चार्ज कोणता येईल 2+ चार्ज येईल. येते सर्वांच्या लक्षात. फर्स्ट हे रिएक्शन होते. त्यानंतर आपण हे रिएक्शनमध्ये काहीच करतोय कीटोन. कीटोनचं कोणतं एक्झाम्पल आहे ॲसिटोन. ॲसिटोनचं स्ट्रक्चर पहा CH3C CH3C CH3 डबल बॉन्ड O. दिस इज फर्स्ट ॲसिटोन CH3C डबल बॉन्ड O CH3. दिस इज सेकंड ॲसिटोन. ओके. आता नीट लक्षात कार्बन आणि ऑक्सिजनमध्ये मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह कोण आहे ऑक्सिजन इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह. आणि त्यामुळे काय होतं पहा याच्यामध्ये जे 2 पाय इलेक्ट्रॉन्स आहेत कारण याच्यामध्ये एक पाय बॉन्ड आहे एक सिग्मा बॉन्ड आहे. पाय इलेक्ट्रॉन काय होतात ऑक्सिजन ॲटमवरती शिफ्ट होतात. इथे काय होतात ऑक्सिजन ॲटमवरती पाय इलेक्ट्रॉन शिफ्ट होतात. मग सांग काय तयार झालं इथं CH3 पुढे CH3 इथे बॉन्ड कोणता राहिला सिंगल बॉन्ड. ह्या ऑक्सिजन ॲटमवरती हे 2 इलेक्ट्रॉन शिफ्ट झालेत हे 2 इलेक्ट्रॉन आणि त्यामुळे ओवरती चार्ज कोणता झाला निगेटिव्ह चार्ज. पण या C वरती चार्ज कोणता झाला पॉझिटिव्ह चार्ज कारण Cची व्हॅलन्सी किती राहिली 3 राहिली. आणि सेम त्या टाईप इथं पण होणार काय होणार सांगा CH3 सिंगल बॉन्ड O. ह्या ओनं 2 इलेक्ट्रॉन घेतलेत म्हणजे ह्या ओवरती काय येणार निगेटिव्ह चार्ज आणि या C वरती चार्ज कोणता येणार पॉझिटिव्ह चार्ज. समजले सर्वांना. त्यानंतर आता मॅग्नेशियमनं किती इलेक्ट्रॉन लूज केलेत 2 इलेक्ट्रॉन लूज केलेत. ते 2 इलेक्ट्रॉन इथे ॲड होतात. नीट लक्ष इकडं हे 2 इलेक्ट्रॉन्स याच्यामधला एक इलेक्ट्रॉन कोण घेतो तर एक इलेक्ट्रॉन घेतो हा कार्बन ॲटम आणि एक इलेक्ट्रॉन घेतो हा कार्बन ॲटम. ओके. कारण कार्बन ॲटमवरती चार्ज कोणता आहे सांगा पॉझिटिव्ह चार्ज आहे. मग काय तयार होईल इथे CH3 पुढे CH3 सिंगल बॉन्ड O. ह्या ओवरती चार्ज आहे निगेटिव्ह चार्ज. पुढे इथे CH3 इथे CH3 सिंगल बॉन्ड O. ओवरती चार्ज कोणता आहे निगेटिव्ह चार्ज. ओके. ह्या C वरती चार्ज कोणता होता सांगा पॉझिटिव्ह चार्ज होता. मग ह्या C पॉझिटिव्हनं काय केला एक इलेक्ट्रॉन घेतल्यामुळे याच्यावरती काय आला सिंगल डॉट आलं. ओके. हा तयार झाला फ्री रॅडिकल. ह्या कार्बन ॲटमनं पण काय केलं एक इलेक्ट्रॉन घेतला आहे त्यामुळे काय तयार झालं इथं फ्री रॅडिकल. ओके. समजते सर्वांना. त्यानंतर आपला पुढे येतो आता हा Mg2+. आता नीट लक्ष इकडं कार्बनकडे एक इलेक्ट्रॉन आहे ह्या कार्बनकडे एक इलेक्ट्रॉन आहे. हे 2 कार्बन ॲटम काय करतील इलेक्ट्रॉन शेअर करतील आणि इलेक्ट्रॉन शेअर केल्यामुळे ह्या कार्बनमध्ये काय तयार होईल सिंगल बॉन्ड तयार होईल. हे समजते सर्वांना. मी पुढे स्ट्रक्चर काढतोय. CH3 सिंगल बॉन्ड O CH3 सिंगल बॉन्ड O.
ह्या कार्बनकडे एक इलेक्ट्रॉन, ह्या कार्बनकडे एक इलेक्ट्रॉन आहे, हे 2 इलेक्ट्रॉन शेअर होतील आणि त्यामुळे काय होणार, ह्या सीमध्ये आणि ह्या सीमध्ये काय तयार होणार सांगा, सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड तयार होणार. समजतं ना सर्वांना, हा सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड कसा तयार झाला तो समजलं सर्वांना. त्यानंतर ओव्हरचे चार्ज कोणता आहे, ओव्हरचे चार्ज आहे निगेटिव्ह चार्ज, ह्या ओव्हरचे चार्ज कोणता आहे निगेटिव्ह चार्ज आणि Mgवरती चार्ज कोणता आहे 2+ चार्ज आहे. याचा अर्थ काय होणार सांगा, हा ऑक्सिजन काय करेल, याला इलेक्ट्रॉनची पेअर डोनेट करेल, म्हणजे ही इलेक्ट्रॉनची पेअर Mgला डोनेट होईल, हा सुद्धा काय करेल इलेक्ट्रॉनची पेअर याला डोनेट करेल आणि त्यामुळे काय होणार, ह्या ओमध्ये Mgमध्ये सिंगल बॉन्ड तयार होणार, ह्या ओमध्ये ह्या Mgमध्ये ह्या 2 इलेक्ट्रॉनमुळे सिंगल बॉन्ड तयार होणार. म्हणजे काय तयार होईल सांगा, इथे मी लिहितोय Mg, इथे काय तयार होईल सिंगल बॉन्ड, इथे काय तयार होईल सिंगल बॉन्ड अँड दिस इज कॉल्ड कॉम्प्लेक्स. लक्षात आलं, हा कॉम्प्लेक्स कसं तयार झाला तो. आणि नंतर आपण इथं काय करतो हायड्रोलायसिस. पाठीमागं मी तुम्हाला सांगितले वॉटरचे किती मॉलिक्यूल आपण यूज करतोय, 2 वॉटरचे मॉलिक्यूल आपण यूज करतोय. 2 वॉटर मॉलिक्यूल यूज केले तर काय तयार होणार, इथे OH, इथे OH, हा Mg आणि इथले 2 OH काय तयार होणार MgOH ट्वाईस. म्हणजेच आपल्याला काय मिळेल पिनॅकॉल CH3 इथे OH तयार होईल, सिंगल बॉन्ड CH3 सिंगल बॉन्ड OH अँड दिस इज कॉल्ड पिनॅकॉल. लक्षात ठेवा, इथे वॉटर मॉलिक्यूल किती यूज केले जातात 2, पण ते येतात किती 1. समजलं सर ना. फर्स्ट काय यूज करतो आपण MgHg आणि सेकंड आपण काय यूज करतो H2 आणि मग आपल्याला फायनली काय मिळतो पिनॅकॉल. समजलं सर ना. नोट करा हे मेकॅनिझम. ह्या रिएक्शनवरती तुम्हाला होमवर्क दिलेला आहे, नोट करा. एक लक्ष द्या इकडं. ॲसिटोनचे आपण 2 मोल घेतलेत. फर्स्ट रिएक्शन आपण केले मॅग्नेशियम अमलगम सोबत, देन हायड्रोलायसिस गिव्ज एक्स तयार होईल आणि एक्सला नंतर काय केलं आपण हीट केले इन प्रेझेन्स ऑफ ॲसिड, काय तयार होतो वाय तयार होतो X2Y. हे रिएक्शन कोणते आहे मला सांगा, हे जे रिएक्शन आहे ते कोणते आहे, दिस इज कॉल्ड पिनॅकोलोन रिअरेंजमेंट. आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे, तिथे तुम्हाला लक्षात येईल. लक्षात आलं तर एक्स काय असेल तुमचा पिनॅकोल असेल आणि एक्सला जर आपण हीट केलं इन प्रेझेन्स ऑफ ॲसिड तर काय तयार होतो वाय तयार होतो. वाय काय आहे पिनॅकोलोन रिअरेंजमेंट. समजलं सर ना. आपण अल्कोहोलचा शेवटचा व्हिडिओ बनवला आहे पिनॅकोलोन रिअरेंजमेंट, तो व्हिडिओ तुम्ही पहा, नोट करा. हे थर्ड रिएक्शन आहे ऑक्सिडेशन. तर याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे अल्डिहाइड्स आणि केटोनचं ऑक्सिडेशन करायचं आहे. याच्यामध्ये फर्स्ट आपण पाहूया ऑक्सिडेशन. व्हॉट इज मीन बाय ऑक्सिडेशन. ऑक्सिडेशन मीन्स ॲडिशन ऑफ ऑक्सिजन. नीट लक्ष इकडं. ऑक्सिडेशन म्हणजे काय तर ॲडिशन ऑफ ऑक्सिजन. ॲडिशन ऑफ ऑक्सिजन इज कॉल्ड ऑक्सिडेशन. आपल्याला ऑक्सिडेशन करायचं आहे कोणाचं अल्डिहाइड्सचं आणि केटोनचं. तर याच्यामध्ये आपण फर्स्ट पाहूया कॅपिटल A अल्डिहाइड्स. तर आपण फर्स्ट काय करूया अल्डिहाइड्सचं ऑक्सिडेशन करूया. अल्डिहाइड्सचं ऑक्सिडेशन इझिली होतं, इझिली ऑक्सिडाइज. अल्डिहाइड्स हे इझिली ऑक्सिडाइज होतात. मग स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट यूज केलं तरी ऑक्सिडेशन होतं आणि माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट म्हणजे वीक ऑक्सिडायझिंग एजंट यूज केलं तरीही अल्डिहाइडचं ऑक्सिडेशन होतं. आता नीट लक्ष इकडं अल्डिहाइड्स आपण जनरली रिप्रेझेंट कसं करतो सांगा. अल्डिहाइड्स आपण जनरली RC≡OH असं रिप्रेझेंट करतो अल्डिहाइड्स. ओके. ह्या अल्डिहाइडचं आपल्याला काय करायचं आहे ऑक्सिडेशन करायचं आहे. काय करायचं आहे ऑक्सिडेशन करायचं आहे. ऑक्सिडेशन. मग ऑक्सिडेशन करण्यासाठी आपल्याला काय लागतात ऑक्सिडायझिंग एजंट. ॲरोवरती काय लिहिलं जातं ऑक्सिडायझिंग एजंट लिहिले जातात. आणि नीट लक्ष इकडं अल्डिहाइडचं ऑक्सिडेशन झाल्यानंतर काय तयार होतात कार्बॉक्झिलिक ॲसिड. R ॲज इट इज राहतो. R ॲज इट इज. फक्त C≡OH ग्रुप इज कन्वर्टेड इन टू COH. C≡OH अँड दिस इज कॉल्ड कार्बॉक्झिलिक ॲसिड. एकदम इझी कॉन्सेप्ट आहे पहा. अल्डिहाइड्स ऑन ऑक्सिडेशन गिव्ज कार्बॉक्झिलिक ॲसिड. म्हणजे ह्या रेशमध्ये ओव्हरऑल चेंज कशामध्ये झालं सांगा CHO ग्रुप इज कन्वर्टेड इन टू COOH. म्हणजे अल्डिहाइडचं जर ऑक्सिडेशन झालं तर कन्वर्जन कशामध्ये होतं कार्बॉक्झिलिक ॲसिडमध्ये. इथे सर्वांच्या लक्षात CHO ग्रुप इज कन्वर्टेड इन टू COOH. आता याच्यामध्ये आपण कोणकोणते ऑक्सिडायझिंग एजंट यूज करू शकतो नीट लक्ष इकडं पहा. इथे आपण लिहितोय ऑक्सिडायझिंग एजंट्स. ऑक्सिडायझिंग एजंट्स
कोणकोणते ऑक्सिडायझिंग एजंट यूज करू शकतो? पहा याच्यामध्ये फर्स्ट आहे ॲसिडिफाईड, नीट लक्ष द्या. फर्स्ट आहे ॲसिडिफाईड K2CR2O7, K2CR2O7 ॲसिडिफाईड. दिस इज कॉल्ड पोटॅशियम डायक्रोमेट, ॲसिडिफाईड पोटॅशियम डायक्रोमेट. त्यानंतर याच्यामध्ये सेकंड आहे ॲसिडिफाईड KMnO4, KMnO4 म्हणजे कोणता? पोटॅशियम परमॅग्नेट. त्यानंतर याच्यामध्ये थर्ड आहे कॉन्सन्ट्रेटेड HNO3, HNO3 म्हणजे नायट्रिक ॲसिड. त्यानंतर याच्यामध्ये 4 नंबर आहे CrO3 म्हणजे क्रोमियम ट्रायऑक्साईड. त्यानंतर 5 नंबर आहे H2CR2O7, दिस इज कॉल्ड क्रोमिक ॲसिड. आणि हे सर्व ऑक्सिडायझिंग एजंट आपण यूज करू शकतो अल्डिहाइडचं कन्व्हर्जन ॲसिडमध्ये करण्यासाठी. आणि हे सर्व ऑक्सिडायझिंग एजंट जे आहेत ते कोणते आहेत? स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट्स. स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट्स समजले सर ना? इथे आपण स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट पण यूज करू शकतो आणि माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट म्हणजे वीक ऑक्सिडायझिंग एजंट पण आपण यूज करू शकतो. फर्स्ट आपण काय करतोय? स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट यूज करतोय आणि नेक्स्ट लेक्चरला आपण वीक ऑक्सिडायझिंग एजंट यूज करतोय. हे नोट करा सर्वांनी. ऑक्सिडेशन ऑफ अल्डिहाइडचे एक्झाम्पल्स. याच्यामध्ये आपण फर्स्ट एक्झाम्पल पाहूया. फर्स्ट एक्झाम्पल इज ॲसेटाल्डिहाइड. ॲसेटाल्डिहाइडचं स्ट्रक्चर काय? CH3CHO. The IUPAC name of this compound is ethanol. पण याच्यामध्ये आपण काय यूज करतोय? ऑक्सिडायझिंग एजंट यूज करतोय. स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट K2CR2O7 H2SO4. दिस इज कॉल्ड ॲसिडिफाईड पोटॅशियम डायक्रोमेट. फक्त काय करायचं? CHO ग्रुपचं कन्व्हर्जन फक्त COOH मध्ये करायचं. काय तयार होईल सांगा? CH3COOH. दिस इज कॉल्ड ॲसिटिक ॲसिड. ॲसिटिक ॲसिडचं IUPAC नेम काय सांगा? इथॅनॉइक ॲसिड. दिस इज इथॅनॉइक ॲसिड. समजलं सर्वांना? काय केलं आपण? फक्त CHO ग्रुप इज कन्व्हर्टेड इंटू COOH. बस एवढंच फक्त करायचं आहे. एक्झाम्पल सेकंड CH3CH2C डबल बॉन्ड OH. ॲरोवरती आपण काय लिहितोय? ॲसिडिफाईड पोटॅशियम डायक्रोमेट K2CR2O7 H2SO4. असं नाही की इथं फक्त आपण हाच यूज करू शकतो, कोणताही स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट यूज करू शकतो. आलं लक्षात? काय नोट सांगा? आधी सांगा याचा IUPAC नेम काय? दिस इज कॉल्ड प्रोपॅनल. दिस इज कॉल्ड प्रोपॅनल. एकदम इझी आहे. काय करायचं? हा जो CHO ग्रुप आहे त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये करायचं? COOH मध्ये करायचं. म्हणजेच काय तयार होईल सांगा? CH3CH2 पुढे काय तयार होईल? C डबल बॉन्ड OH. दिस इज कॉल्ड प्रोपिओनिक ॲसिड. आणि याचं IUPAC नेम काय सांगा? प्रोपॅनॉइक ॲसिड. याचं IUPAC नेम काय? प्रोपॅनॉइक ॲसिड. समजलं सर्वांना? एकदम इझी आहे. पहा CHO ग्रुप इज कन्व्हर्टेड इंटू COH. त्यानंतर एक्झाम्पल थर्ड. दिस इज कोणता कंपाऊंड आहे हा? दिस इज कॉल्ड सायक्लोपेंटेन. दिस इज कॉल्ड सायक्लोपेंटेन. आणि रिंगला डायरेक्ट CHO ग्रुप अटॅच आहे त्यामुळे आपण काय लिहितो? कार्बाल्डिहाइड. सायक्लोपेंटेन कार्बाल्डिहाइड. पहा ॲरोवरती आपण काय लिहितोय? ॲरोवरती आपण लिहितोय K2CR2O7 H+. कधी कधी H2SO4च्या ऐवजी काय लिहिलं जातं? H+ लिहिलं जातं किंवा कधी कधी हे H+ पण लिहिलं जात नाही, फक्त काय लिहितात? K2CR2O7 लिहितात. काय तयार होईल मग? दिस इज सायक्लोपेंटेन C डबल बॉन्ड OH तयार होईल. अँड दिस इज कॉल्ड सायक्लोपेंटेन. पहा याचं IUPAC नेम काय? दिस इज कॉल्ड सायक्लोपेंटेन कार्बॉक्झिलिक ॲसिड. सायक्लोपेंटेन कार्बॉक्झिलिक ॲसिड. समजलं सर्वांना? तर हे होते एक्झाम्पल्स. नोट करा हे. सेकंड आहे ऑक्सिडेशन ऑफ कीटोन्स. ऑक्सिडेशन ऑफ कीटोन्स. ऑक्सिडेशन ऑफ कीटोनमध्ये फर्स्ट पण आपण लिहितोय डिफिकल्ट टू ऑक्सिडाइज अंडर नॉर्मल कंडिशन्स. म्हणजे कीटोनचं ऑक्सिडेशन नॉर्मल कंडिशनला होत नाही. नीट लक्ष द्या. कीटोनचं ऑक्सिडेशन नॉर्मल कंडिशनला होत नाही. डिफिकल्ट टू ऑक्सिडाइज अंडर नॉर्मल कंडिशन. मग ऑक्सिडेशन होतं का? तर कीटोनचं ऑक्सिडेशन होतं, पण कोणत्या कंडिशनला? फिगरस कंडिशनला. कीटोन्स ऑक्सिडाइज अंडर फिगरस कंडिशन. नॉर्मल कंडिशन ऑक्सिडेशन होतं का? कीटोनचं नाही होत.
कोणत्या कंडिशनला होतं तर विगरस कंडिशनला होतं. केटॉन्स ऑक्सिडाइज अंडर विगरस कंडिशन. आता ही विगरस कंडिशन म्हणजे काय पहा एकदम इझी आहे. विगरस कंडिशन म्हणजे स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट सोबत काय पाहिजे हाय टेम्परेचर पाहिजे तर केटॉनचं ऑक्सिडेशन होणार. जर तुम्ही केटॉनचं ऑक्सिडेशन करण्यासाठी ओनली स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट यूज केला असेल तर ऑक्सिडेशन होणार नाही. स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंटसोबत काय पाहिजे हाय टेम्परेचर पाहिजे. जर हाय टेम्परेचर असेल तरच कीटोनचं ऑक्सिडेशन होईल, अदरवाईज कीटोनचं ऑक्सिडेशन होणार नाही. अँड दिस इज कॉल्ड विगरस कंडिशन. विगरस कंडिशन समजली. विगरस कंडिशन म्हणजे काय तर स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट प्लस काय पाहिजे हाय टेम्परेचर पाहिजे. ओके. जर तुम्ही ओनली स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट यूज केला तर कीटोनचं ऑक्सिडेशन होत नाही. हे दोन्हीची आवश्यकता असते कीटोनचं ऑक्सिडेशन करण्यासाठी. त्यानंतर कीटोनचं ऑक्सिडेशन झाल्यानंतर नेहमी आपल्याला प्रोडक्ट काय मिळतात कार्बॉक्झिलिक ॲसिड्स मिळतात. काय मिळतात कार्बॉक्झिलिक ॲसिड्स. कार्बॉक्झिलिक ॲसिड्स म्हणजेच काय सांगा RCOOH म्हणजे कीटोनचं ऑक्सिडेशन झाल्यानंतर नेहमी प्रोडक्ट आपल्याला कोणता मिळणार कार्बॉक्झिलिक ॲसिड मिळणार. त्यानंतर कार्बन कार्बन बॉन्ड क्लेवेज. जेव्हा कीटोनचं ऑक्सिडेशन होतं तेव्हा कोणता बॉन्ड ब्रेक होतो तर कार्बन कार्बन बॉन्ड ब्रेक होतो. कार्बन कार्बन बॉन्डचं काय होतं क्लिवेज होतं. कीटोनचं ऑक्सिडेशन करण्यासाठी आपल्याला एक रूल यूज करावा लागतो आणि तो रूल कोणता आहे पॉपअप्स रूल. POPOFFS पॉपअप्स रूल. कोणता रूल यूज करायचा आपल्याला पॉपअप्स रूल. हा कशासाठी यूज केला जातो तर कीटोनचं ऑक्सिडेशन करण्यासाठी. पहा पॉपअप्स रूल काय सांगतो ड्युरिंग ऑक्सिडेशन ऑफ कीटोन. जेव्हा तुम्ही कीटोनचं ऑक्सिडेशन करता कीटो ग्रुप म्हणजे हा आपला कार्बोनिल ग्रुप. C डबल बॉन्ड O ग्रुप इज कॉल्ड कीटो ग्रुप और कार्बोनिल ग्रुप और ऑक्झो ग्रुप. कीटो ग्रुप इज ऑलवेज विथ स्मॉलर अल्काइल ग्रुप. दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. स्मॉलर अल्काइल ग्रुप. जेव्हा आपण कीटोनचं ऑक्सिडेशन करतो तेव्हा कीटो ग्रुप जो आहे ऑक्झो ग्रुप जो आहे तो नेहमी कोणत्या अल्काइलसोबत राहतो तर तो नेहमी स्मॉलर अल्काइल ग्रुपसोबत राहतो. ओके समजले सर्वांना. ड्युरिंग ऑक्सिडेशन ऑफ कीटोन्स कीटो ग्रुप इज ऑलवेज विथ स्मॉलर अल्काइल ग्रुप. नेहमी लक्षात ठेवा हा जो कीटो ग्रुप आहे हा कीटो ग्रुप नेहमी कोणत्या अल्काइल ग्रुपसोबत राहतो तर स्मॉलर अल्काइल ग्रुप सोबत राहतो. ओके. तुम्हाला एक्झाम्पलमध्ये याचा मिनिंग अजून क्लिअर समजेल. लक्षात आला तर हे फर्स्ट नोट करा. आपण याचे एक्झाम्पल्स पाहूया. नोट करा हे एक्झाम्पल्स. याच्यामध्ये आपण फर्स्ट एक्झाम्पल पाहूया. फर्स्ट एक्झाम्पल CH3 C डबल बॉन्ड O CH2 CH3. दिस इज कीटोन. कोणता कीटोन हा दिस इज कॉल्ड ब्युटॅन-2-ONA आहे ना IUPAC नेम लक्षात. दिस इज ब्युटॅन-2-ONA. कोणता कीटोन हा ब्युटॅन-2-ONA. आणि आपल्याला याचं काय करायचं आहे आपल्याला याचं ऑक्सिडेशन करायचं आहे. ऑक्सिडेशन करण्यासाठी आपण काय यूज करणार याच्यामध्ये स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट कोणता ॲसिडिफाईड KMnO4. ॲसिडिफाईड KMnO4 सोबत काय पाहिजे हीट पाहिजे तर काय होणार ऑक्सिडेशन होणार. हीट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. पहा आता ऑक्सिडेशन झाल्यानंतर काय तयार होतात कीटोन तयार होतात. कार्बॉक्झिलिक ॲसिड तयार होतात. बरोबर. आपण पाहिले की कीटोनचं ऑक्सिडेशन झाल्यानंतर कोणते कंपाऊंड तयार होतात तर कार्बॉक्झिलिक ॲसिड तयार होतात. आता नीट लक्षात ठेवा दिस इज कार्बोनिल ग्रुप दिस इज कार्बोनिल ग्रुप दिस इज कीटो ग्रुप. आता नीट लक्षात ठेवा पहा याच्या ॲडजेसनचा बॉन्ड आपल्याला ब्रेक करायचा असतो. मग हा बॉन्ड ब्रेक करायचा का हा बॉन्ड ब्रेक करायचा. नीट लक्षात ठेवा याच्यामध्ये काय होते कार्बन कार्बन बॉन्ड क्लिवेज होतोय. कोणता बॉन्ड क्लिवेज करायचा कोणता बॉन्ड ब्रेक करायचा हा करायचा का हा करायचा. आता नीट लक्षात ठेवा पहा दिस इज कॉल्ड कार्बोनिल ग्रुप. याच्या लेफ्ट साईडला पहा दिस इज अल्काइल ग्रुप. ह्या अल्काइल ग्रुपमध्ये कार्बन किती आहेत एक कार्बन आहे. ओके समजतं ना सर्वांना. पहा एक अल्काइल ग्रुप आहे हा. याच्यामध्ये कार्बन किती आहे एक कार्बन आहे. कार्बन ग्रुपच्या राईट साईडला एक अल्काइल ग्रुप आहे. याच्यामध्ये कार्बन किती आहेत सांगा. तर याच्यामध्ये कार्बन किती आहेत 2 कार्बन आहेत. समजलं सर्वांना. आता मला सांगा पॉपअप रूल काय सांगतो ड्युरिंग ऑक्सिडेशन ऑफ कीटोन कीटो ग्रुप इज ऑलवेज विथ स्मॉलर अल्काइल ग्रुप. आता मला सांगा ह्या अल्काइल ग्रुपमध्ये एक कार्बन ह्या अल्काइल ग्रुपमध्ये 2 कार्बन म्हणजे स्मॉलर अल्काइल ग्रुप कोणता झाला ज्या अल्काइल ग्रुपमध्ये कमी कार्बन त्या अल्काइल ग्रुप तो अल्काइल ग्रुप काय झाला स्मॉलर. समजलं सर्वांना. ज्या अल्काइल ग्रुपमध्ये कमी कार्बन तो अल्काइल ग्रुप स्मॉलर म्हणजे हा काय झाला स्मॉलर झाला. आणि स्मॉलर अल्काइल ग्रुपसोबत नेहमी हा काय राहतो
कीटो ग्रुप राहतो, हाला सोडत नाही. म्हणजे तुम्हाला कोणता बॉन्ड ब्रेक करावा लागेल, हा बॉन्ड ब्रेक करावा लागेल का? जर तुम्ही हा बॉन्ड ब्रेक केला तर स्मॉलर ग्रुप सेपरेट आणि हा सेपरेट होणार, त्यामुळे हा तुम्हाला बॉन्ड नाही ब्रेक करायचा. तर तुम्हाला बॉन्ड कोणता ब्रेक करायचा आहे, तर तुम्हाला हा बॉन्ड ब्रेक करायचा आहे. समजलं सर्वांना? समजलं ना सर्वांना? हां, कोणता बॉन्ड ब्रेक केला आपण, हा बॉन्ड ब्रेक केला. आता पहा, ह्या साईडला कार्बन टर्म किती आहेत, 2, ह्या साईडला कार्बन टर्म किती आहेत, 2. म्हणजे पहा नीट लक्षात घ्या. पहा आधी आपण लेफ्ट साईडचा लिहूया, किती कार्बन टर्म आहेत, 2. तर 2 कार्बन टर्म असणारा ॲसिड कोणता आहे सांगा, 2 कार्बन टर्म असणारा ॲसिड. नीट लक्षात घ्या, 2 कार्बन टर्म असणारा ॲसिड कोणता आहे, CH3COOH. प्रोडक्ट नेहमी काय मिळणार आपल्याला, ॲसिडच मिळणार. हा त्या झाला लेफ्ट साईडचा ॲसिड. सांगा राईट साईडला कार्बन टर्म किती आहेत, राईट साईडला कार्बन टर्म 2. म्हणजे परत 2 कार्बन टर्म असणारा ॲसिड म्हणजे काय मिळाला, हाच मिळाला ना. याचा अर्थ हे आपण असं लिहू शकतो इथं 2CH3COOH अँड दिस इज कॉल्ड इथॅनॉइक ॲसिड. दिस इज कॉल्ड इथॅनॉइक ॲसिड. समजलं ना सर्वांना? कोणता बॉन्ड ब्रेक करायचा ते नेहमी लक्षात ठेवायचं, जो स्मॉलर अल्केल ग्रुप आहे त्याच्यासोबत काय करायचा, हा कीटो ग्रुप घ्यायचा. ओके. त्यानंतर एक्झाम्पल पहा, एक्झाम्पल सेकंड, CH3 CH2 C डबल बॉन्ड O CH2 CH3. आता इथे आपण काय लिहूया, इथे आपण लिहूया KMnO4 किंवा K2CR2O7H प्लस हीट. हीट दिले म्हणजे ऑक्सिडेशन होणार. आता नीट लक्षात घ्या, याचा IPS नेम काय, पेंटॅन 3 ONE. नीट लक्षात घ्या, याचं IPS नेम आहे पेंटॅन 3 ONE. बरोबर, पेंटॅन 3 ONE. सांगा दिस इज कीटो ग्रुप, दिस इज कीटो ग्रुप. येतं सर्वांच्या लक्षात, दिस इज कीटो ग्रुप. पहा याच्या लेफ्ट साईडला जो अल्केल ग्रुप पाठवले त्याच्यामध्ये कार्बन टर्म किती आहेत, 2. याच्या राईट साईडला जो कार्बन टर्म आहे त्याच्यामध्ये राईट साईडला जो अल्केल ग्रुप पाठवायचे त्याच्यामध्ये कार्बन टर्म किती आहेत, 2. आता इकडेही 2 कार्बन टर्म, इकडेही 2 कार्बन टर्म. याचा अर्थ काय, हा पण स्मॉलर होऊ शकतो, हा पण स्मॉलर होऊ शकतो. याचा अर्थ तुम्ही हा पण बॉन्ड ब्रेक करू शकता किंवा हा पण बॉन्ड ब्रेक करू शकता, कारण दोन्ही साईडला कार्बन टर्म कसे आलेत, सेम आलेत. याचा अर्थ कोणताही एक स्मॉलर करायचा, कोणताही एक लार्जर करायचा. इतर सगळं लार्जरचा तर काही ते प्रश्नच नाही आहे. समजलं सर्व नाही. साधा कोणता बॉन्ड ब्रेक करणार तुम्ही, हा पण बॉन्ड ब्रेक करू शकताय, हा पण बॉन्ड ब्रेक करू शकताय, कारण दोन्ही साईडला कसे आहेत, सेम कार्बन टर्म आहेत. समजा आपण काय करूया, हा बॉन्ड ब्रेक करूया. साधा हा बॉन्ड ब्रेक केला तर लेफ्ट साईडला कार्बन टर्म किती राहिले सांगा, 3. 1 2 3. 3 कार्बन टर्म असणारा ॲसिड कोणता आहे, CH3 CH2 COOH प्लस. सांगा त्यानंतर राईट साईडला कार्बन टर्म किती आहेत, 2. 2 कार्बन टर्म असणारा ॲसिड कोणता आहे, CH3 COOH. दिस इज कॉल्ड प्रोपॅनॉइक ॲसिड. 3 कार्बन टर्म असणारा ॲसिड प्रोपॅनॉइक ॲसिड अँड दिस इज कॉल्ड इथॅनॉइक ॲसिड. दिस इज कॉल्ड इथॅनॉइक ॲसिड. समजलं सर्वांना? नोट करा हे. पहा आज आपण काय पाहिलं, पेनॅकॉल फॉर्मेशन आपण पाहिलं आणि ऑक्सिडेशन ऑफ अल्डिहाइड्स अँड कीटोन्स बाय युजिंग स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट्स. तर याच्यावरती तुम्हाला होमवर्क दिलेला आहे. राहिलेले पॉईंट्स आपण नेक्स्ट लेक्चरला पाहूया. थँक्यू.